नमस्कार मित्र हो, आजची कथा सुरू करण्याआधी माझ्या मनाचे हित या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि कथेला एक लाईक करा. एका छोट्याशा गावात अश्विन नावाचा तरुण राहत होता. त्याला संगीताची प्रचंड आवड होती. त्याच्या आजोबांची जुनी वीणा होती. अश्विनला ती वीणा वाजवायला खूपच आवडायची. तो दररोज नदीकिनारी असलेल्या देवळात जाऊन वीणा वाजवत असे. गावातल्या लोकांनाही त्याच्या वीणा वाजणं आवडायचं. वीणेचे सूर ऐकून त्यांना खूप शांती मिळायची. पण अश्विनच्या मनात एक रिकामेपणा होता. त्याला आतून वाटायचं की त्याचे सूर कुणाला खरं समजत नाही. तो नेहमी चांगलं वाजवण्याचा प्रयत्न करायचा, पण त्याला हवं तसं जमायचं नाही. अश्विन ही काय करू शकत होता? त्याला कुणी वीणा वाजवणं शिकवणारा शिक्षक नव्हता. पण तरीही तो सराव करीत राहिला आणि गावात एक मोठा उत्सव आला. अश्विनला संधी मिळाली की तो आपली वीणा वाजवून लोकांसमोर उभा राहील. पण त्याच्याच एका जिवलग मित्राने त्याला सांगितलं की तुझा सूर खूप जुना आहे, लोकांना आवडणार नाही. अश्विनच्या मनात शंका निर्माण झाली. जर माझ्या वीणा वाजणं लोकांना आवडलं नाही तर? पण त्याच्या मित्राने त्याचा उत्साह वाढवला आणि उत्सवाच्या दिवशी त्याने वीणा वाजवली. पण तो मध्येच वीणेचा एक तार तुटला. लोक हसले, काही निघून गेले. अश्विनला वाटलं त्याचं आयुष्य संपलं. तो खूप निराश झाला आणि गाव सोडून निघाला. प्रवासात त्याला एक वृद्ध स्त्री भेटली. ती म्हणाली, संगीत हे तारांमध्ये नसतं, ते मनात असतं. तुटलेली वीणा तुला शिकवते की सूर तुझ्या आत आहे. त्या शब्दांनी अश्विनला नवं बळ मिळालं. अश्विन परत गावात आला. त्याने तुटलेल्या वीणेवरच सूर काढायला सुरुवात केली. लोकांना त्याचा आवाज आता वेगळा वाटला. जणू प्रत्येक सूर त्याच्या मनाला स्पर्श करत होता. पुढे काही वर्षांनी उत्सवात पुन्हा त्याला संधी मिळाली. त्यावेळी लोक त्याची वीणा वाजणं ऐकून रडले, हसले आणि त्याच्या सुरात स्वतःला पाहू लागले. अश्विनला कळालं होतं की खरी वीणा म्हणजे मन. तुटलेली वीणा त्याला स्वतःच सत्य दाखवून गेली. तर भावांनो, कथा आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि अशा सुंदर कथा ऐकण्यासाठी माझ्या मनात हित या चॅनललाही सबस्क्राईब करा. धन्यवाद.